2024 मध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे सोशल मीडिया हँडलिंग केलं जात होतं किंवा कॅम्पेनिंग जे केलं जात होतं त्यामध्ये आपल्याला संपूर्ण गुलाबी रंग पाहायला मिळत होता। हेच गुलाबी रंगाचं जे कॅम्पेनिंग करण्यात आलं होतं त्या डिझाईन बॉक्सचं काम आता राष्ट्रवादीकडून काढून घेण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं की मध्यंतरी अजित पवार हे गेल्यानंतर एक नाव चर्चेत आलं होतं, ते म्हणजे नरेश अरोरा। तर या नरेश अरोरांचीच असणारी डिझाईन बॉक्स नावाची कंपनी सोशल मीडियाचं सगळं काम जे आहे तर ते राष्ट्रवादी पक्षाचं पाहत होती आणि हेच काम आता त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे। याची नेमकी काय कारणं आहेत तो भाग खरं तर वेगळा आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं जेव्हा हे काम बघितलं जात होतं तर जेव्हा विधानसभेची निवडणुका झाल्या तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना घवघवीत असं यश मिळालेलं पाहायला मिळालं आणि या यशासाठी डिझाईन बॉक्स या कंपनीने सुद्धा दावा केला होता की हे यश जे आहे तर ते आमच्या कॅम्पेनिंगमुळे मिळालेलं आहे। मात्र त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकांमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या गटाला काहीसं अपयश मिळालेलं पाहायला मिळत होतं। या संपूर्ण याच्यामध्ये अजित पवार जेव्हा हयात होते तर तेव्हा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये एक वाद झाला असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। डिझाईन बॉक्स या कंपनीचं काम एक्सटेंड करून द्यावं आणि एक्सटेंड करून यालाच पुढची कामं द्यावीत यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मागणी केली जात होती अजित पवारांकडे। मात्र अजित पवार हे काहीसे डिझाईन बॉक्सच्या कामावर खुश नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी हे काम थांबवावं यासाठी सांगितलं होतं। मात्र तरीसुद्धा डिझाईन बॉक्सकडून काम काही महिने सुरूच ठेवलं गेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं तेव्हा सुद्धा त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं। कारण आपण पाहिलं की बारामतीला ते स्वतः गेले होते, सुनेत्रा पवारांसोबत त्यांनी बैठक केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पदाची शपथ वगैरे अशा बऱ्याच गोष्टी या कालावधीमध्ये घडलेल्या होत्या आणि यासोबतच नरेश अरोरा हे स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक होते अशी सुद्धा माहिती समोर येत होती। खरं तर नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच काही लोकांकडून विरोध केला जात होता। यामध्ये अमोल मिटकरी असतील यांनी सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या विरोधात बोललं गेलं होतं, त्यांनी सुद्धा त्यांना विरोध केला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता आणि 2024 असेल 2025 असेल आणि आता 2026 मध्ये सुनेत्रा पवार यांनी याबाबतचा निर्णय घेतलेला आहे। अमोल मिटकरी असतील त्यासोबतच रुपाली चाकणकर असतील आणि आणखी काही पक्षातले लोक आहेत तर त्यांनी हे डिझाईन बॉक्सचं काम थांबवावं असं सांगितलं होतं। मात्र त्यानंतर आता डिझाईन बॉक्सकडून हे काम काढून घेण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि डिझाईन बॉक्सकडून आता हे संपूर्ण जे सोशल मीडियाचं काम आहे तर ते काढून घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळं सोशल मीडियाचं काम असेल किंवा इतर काही कामं असतील कॅम्पेनिंगची वगैरे तर ती कोणाला दिली जातात आणि ती कशा पद्धतीने होतात हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर, पुणे।